बार कुमारी तुका म्हणे धेनू एक किती तुका म्हणे वज्र धेनू एक किती पैसे मध्ये गाय म्हणजे धेनू म्हणजे गायला धेनू म्हणतात ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती जवळजवळ. आता गायचं जे वासरू असते पाळत आणि म्हशीचा असते रेडकू तर 100 म्हशी एका लाईनीने समजा बांधलेल्या आणि त्या 100 म्हशीचे 100 रेडकं सोडून द्यायचे ते प्रत्येक म्हशीच्या कासात तोंड घालीत कारण त्याची बुद्धी तेवढी तुमचे रेड्या जोडीला गर्व दुध्या पण गायचं जर वासरू सोडलं एकदा जर निघलं त्याने शर्यत जिंकलीच मानत खेळ आईच्या कासाला जाऊन एवढं बुद्धी चांगली. मग मंदिरे कशासाठी बांधायची? मंदिरे बांधण्याचं काय उद्देश काय? त्याच्यामध्ये अध्यात्म पण आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे. मंदिरामध्ये सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक नाही. मंदिरात कधी येतो माणूस त्याला जेव्हा आपल्या संसारामध्ये काय ते घरी सारखी बरोबर मिरच्या आनंद मसाला कुटण आणि दळणा घेसन सांगा तेलाची भाजी आणि केळी अंगूर ते चालूच असतं ना. प्रपंचाचे कोडे जे आणावे ते थोडे थोडे मग इथे येऊन बसतो माणूस. पण मंदिरात नियम बी महत्वाचे आल्यानंतर पहिलं पाय धुतो आपण. का धुतो? आपण फिरून आलो असतो आपल्या शरीरात उष्णता पाय धुतल्यानंतर उष्णता कमी होते. हात धुतले हाताची उष्णता कमी सुद्धा उष्णता कमी होती. एक वेगळी एनर्जी माणसामध्ये तयार होते. मग हे काय होतं आपण आल्यानंतर घंटा वाजवतो आणि मग आपल्या जे हेड कॉन्स्टेबल येते याच्यामध्ये ज्या तुमच्या नकारात्मक काही ऊर्जा असते याच्या आवाजाने हे ध्वनी एकदा प्रत्येक रोमारोमामध्ये फिरल्यानंतर ती एक वेगळीच ऊर्जा. त्याच्यामुळं मग आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि ते मन याला एक वेगळी क्वालिटी होती. त्याच्यामध्ये त्या आनंदामध्ये आपल्याला हरिपाठ ऐकायला असतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिपाठ झाल्यानंतर ती का घ्यायची की या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून टाळाचं काहीतरी जंतू वगैरे थोडस प्रॉब्लेम झाला तुपाचा देवा असतो आणि त्या हरिनामाचा प्रसाद आपल्याला थोडा भेटतो. तो प्रसाद आपल्या जिभेवर गेल्यानंतर आणखी आपलं गोड लागतं ते आणि चव वाटते. मग हे याच्यासाठी मंदिर आहे. नाही तर कोणी मोठा याला काही कामच नाही. मंदिर शाळा बांधा कॉलेज बांधा वसतिगृह बांधा सगळीकडे बाबा हेच चालू पण मंदिरासाठी येण्याची कुठेच घटणार नाही. म्हणून मंदिरात येतात म्हणून मंदिरात येतात. मग हे संतांनी केलं. मार्ग लावून गेले आधी दयानिधी माऊली